एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर बोलणार आहोत. तो म्हणजे आपण जे रिफाईंड तेल रोज वापरतो, त्याला काही खऱ्या अर्थाने नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पर्याय आहेत का? भन्नाट पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. जेवणात तेल तर लागतंच, बरोबर. पण या नेहमीच्या तेलाला खरोखरच पर्याय काय असू शकतात? बघा, आयुर्वेद आपल्याला कधीच असं म्हणत नाही की फॅट्स किंवा स्निग्ध पदार्थ वाईट आहेत. उलट ते शरीरासाठी अतिशय गरजेचे आहेत. पण खरा मुद्दा हा आहे की ते मिळतात कुठून. रिफाईन तेलावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण थेट निसर्गाकडे म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोनाकडे कसं वळू शकतो. आता इथे दोन एकदम सोपे मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे स्वयंपाकाची पद्धत बदलणे. फोडणीसाठी भरपूर तेल वापरण्याऐवजी आयुर्वेदानुसार आपण थोडंसं शुद्ध A2 गाईचं तूप किंवा लाकडी घाण्याचं तेल नक्कीच वापरू शकतो. आणि भाज्या तळण्याऐवजी मस्त वाफवून घेऊ शकतो. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे शरीराची फॅट्सची गरज आतून पूर्ण करणं. आणि त्यासाठीच आहारात तीळ, जवस, बदाम, अक्रोड यांसारख्या बिया आणि सुकामेव्याचा समावेश असायलाच हवा. या बियांमधून मिळणारे नॅचरल फॅट्स म्हणजे शरीरासाठी अगदी वरदानच आहेत. आपण जो कोणताही पर्याय निवडू, तो 4 महत्त्वाच्या निकषांवर एकदम खरा उतरायला हवा. तो आरोग्यदायी आणि पौष्टिक असावा, जसं की जवस आणि अक्रोडमधून मिळणारं ओमेगा 3. शिवाय तो पूर्णपणे नैसर्गिक असावा. प्रभावी वाक्यात सांगायचं झालं तर, कमी तेल आणि योग्य पद्धती हीच आरोग्याची खरी गुरुकिल्ली.